मागच्या महिन्यातली गोष्ट आहे. मुंबईचे 20-22 लोक राजगड बघायला चालले होते आणि जात असताना त्यांची बस 40 ते 50 फूट खोल दरीमध्ये कोसळली. 2 जणांचा मृत्यू झाला. त्याच्या अगोदरच बारामतीच्या 52 वर्ष गृहस्थाचा बाले किल्ल्यावरून उतरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने तो व्यक्ती कोसळला. मागच्या म्हणजे जुलै महिन्यामध्ये राजगडकडे जाणाऱ्या काहीशा वाटा बंद सुद्धा केल्यात, कारण त्या पावसामुळे खचल्या. या सगळ्या गोष्टी सांगून मला तुम्हाला घाबरवायचं नाहीये, पण तुमची राजगडची सफर, तुमची ट्रिप, तुमची सहल सुखरूप व्हावी एवढंच माझं मन आहे. त्यामुळे राजगडला जात असताना विशेषतः पावसाळ्यात जर तुम्ही जाणार असाल तर कुठली काळजी घ्यावी, हा व्हिडिओ न बघता जर तुम्ही राजगडला जाल तर तुम्ही कुठल्या प्रॉब्लेम्सला फेस कराल, अशा सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण विस्तृत चर्चा करूया. आणि अशा काही महत्त्वाच्या टिप्स, अशा काही संकट ज्यांना आम्ही सामना केला, ज्या संकटांना आम्ही सामोरे गेलो, ते संकट तुम्हाला येऊ नये. ज्या गोष्टी आम्ही फेस केल्या त्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागू नयेत, त्यासाठी तुम्ही कुठली खबरदारी घेतली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवभक्ताच्या काळजात वास करणारा किल्ला किंवा दुर्ग म्हणजे दुर्गराज राजगड. हा दुर्गराज राजगड आपल्या सगळ्यांसाठी फार स्पेशल आहे. स्वतः छत्रपती शिवराय इथं 25 वर्ष राहिलेले आहेत. या राजगडाचं खूप महत्व आहे, ऐतिहासिक आहे आणि भौगोलिक सुद्धा. आणि शिवाय पावसाळ्यात हा दुर्गराज राजगड स्वर्गापेक्षा कमी दिसत नाही. पण नेमक्या याच पावसाळ्यामध्ये या स्वर्गाला बघण्यासाठी अनेक लोक जातात, पण अशा काही चुकांमुळे किंवा अशा काही गोष्टी माहीत नसल्यामुळे ते एका मोठ्या संकटांचा सामना करतात. त्यांना एकतर खूप काहीतरी भोगावं लागतं किंवा खूप मोठी प्राइज पे करावी लागते. मग नेमकं अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत, कुठल्या मार्गे गेलं पाहिजे, कुठल्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं गड पाहिला पाहिजे, अशा एकंदरीत सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघू. सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही राजगडला पुण्याच्या बाजूने जाणार असाल, जर तुम्ही पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव, मुंबई इकडच्या बाजूने जर राजगडला जाण्यासाठी निघाले असाल तर मात्र एक खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल. मॅपनुसार राजगडकडे जाणारे 2 रस्ते असतात. त्यातला एक रस्ता हा अलीकडून म्हणजे पाबे घाटातून जातो, जो की अंतरानुसार कमी आहे, आणि दुसरा रस्ता नसरापूर मार्गे जातो. या दोघांपैकी नसरापूर मार्गे जाणारा रस्ता जो आहे तो थोडासा लांब आहे. त्यामुळे बहुतांश लोक मॅपवरती भरोसा ठेवून अलीकडच्या म्हणजे पाबे घाटाच्या रस्त्यातून जातात. पण जर पावसाळा असेल तर मात्र ही चूक करू नका. बहुतांश लोक पावसाळ्यामध्ये असल्यामुळे, राजगड बघायचं असल्यामुळे संध्याकाळचं म्हणजे रात्रीचे निघतात, अंधाराचा प्रवास करतात आणि राजगडवर जायचं असतं. पण या रात्रीच्या प्रवासात अंधारात पावसाळ्यात जर तुम्ही पाबे घाटातून गेलात तर मात्र तुम्हाला खूप मोठं संकट तुमची वाट बघत असू शकतं. आता मी तुम्हाला गोष्ट सांगितली 20-22 लोकांची ज्यांची बस कोसळली दरीमध्ये, ही घटना त्याच घाटामधली आहे, त्याच रस्त्यावरची. त्यामुळे त्या रस्त्याने, त्या घाटाने जाणं टाळा. त्या घाटाने आम्ही गेलेलो आहोत, त्या घाटाने आम्ही रात्रीचा प्रवास केलाय. अत्यंत अरुंद घाट आहे, अत्यंत छोटा घाट आहे, म्हणजे लांबीला मोठा आहे पण असा विड्थला फार छोटा आहे. शिवाय तो रस्ता खूप जास्त खराब आहे. जर तुम्ही बाईकने जाणार असाल आणि जर तुम्ही दोघेच असाल तर मात्र प्रचंड अवघड असू शकतं. बस वगैरे सारख्या गोष्टी जर तुम्ही तिथे घेऊन गेलात तर त्या छोट्या जागेमध्ये त्या बस वगैरे वळवणं फार अवघड आहे. रात्रीच्या अंधारात जर दिसलं नाही तर बस वगैरे पलटी होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिली दक्षता तुम्हाला काय घ्यायची आहे, हे म्हणजे सरळ थोडं लांबच्या मार्गाने नसरापूर मार्गे जा. काहीही काळजी करायचं कारण नाही. तो मार्ग या पाबे घाटाच्या तुलनेत तो मार्ग बराचसा सोपा आहे, बराचसा चांगला आहे, बराचसा चांगला रस्ता सुद्धा आहे. त्यामुळे त्या मार्गाने जायला काहीच हरकत नाही. दुसरी गोष्ट, राजगडला एकटे जाऊ नका, किमान पावसाळ्यात तरी. हे मी का सांगतोय, बहुतांश लोक राजगडला जाताना, म्हणजे आम्ही सुद्धा राजगडला जाताना संध्याकाळचं किंवा रात्रीचं निघतो. 10-11च्या आसपास रात्रीचा प्रवास करून 2-1 पर्यंत जेव्हा पायथ्याला पोहोचतो, रात्रीचा चढतो आणि रात्रीचं चढून वर गेल्यानंतर वरती मग थोडा उजेडल्यानंतर राजगड पाहायला सुरुवात. पण अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर ही गोष्ट एकट्याने मात्र बिलकुल करू नका. हा रस्ता, रात्रीचे प्रवास, त्यात पावसाळ्यातले प्रवास धोकादायक असू शकतात. वन्य प्राण्यांची भीती आहे, चोरट्यांची भीती सुद्धा त्या रस्त्यावरती आहे. शिवाय जरी तुम्ही राजगडला रात्रीचे पोहोचलात आणि रात्रीचं जर तुम्ही राजगड चढायला लागलात आणि जर तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला जर काही झालं, तुमचा अगदी पाय जरी मुरगळला, तुम्हाला खाली बसावं जरी लागलं, तरी तुमच्यासोबत कोणीच नसेल तर मात्र तुमची फजिती होऊ शकते. त्यामुळे किमान सोबत काही मित्रांना, मैत्रिणींना घेऊन जा. आपल्या सोबत आपले लोक ठेवा. जर ग्रुपने जाणार असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण किमान एकटे जाणं राजगडवरती पावसाळ्यात तरी टाळा. मी तर म्हणतो कुठल्याही गड किल्ल्यावरती टाळा. तिसरी गोष्ट, जर तुमच्यासोबत मुली असतील किंवा तुम्ही स्वतः एक मुलगी असाल ज्यांना राजगडला जायचंय, किंवा मुलींचा जर ग्रुप राजगडला जाणार असेल, तर मुलींनी विशेषतः काय काळजी घ्यायची, तर तुम्ही
जे काही कपडे परिधान करणार आहात ते कपडे तुमच्या सोयीचे घाला. ते थोडेसे कमी फॅशनेबल असले तरी चालतील, पण ते तुमच्या सोयीचे असले पाहिजे. तुम्हाला चढताना उतरताना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. तुम्हाला त्या कपड्यांमुळे इतर काही वेगळ्या गोष्टींना सामोरं जावं नाही लागलं पाहिजे. तुमच्या पायातल्या चप्पल, हील्स असल्या गोष्टी तिथे घेऊन जाणं टाळा. मला आठवतंय मी एका ग्रुपला घेऊन जेव्हा राजगडला गेलो होतो, तेव्हा अक्षरशः 2 मुली हील्स घालून आल्या होत्या. आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो, पण त्या हील्स घालून आल्या होत्या. शेवटी त्यांना हील्स खाली काढून ठेवायला लावल्या. अनवाणी पायाने त्यांना चालायला लागलं. त्या हील्सने त्यांना चालता येणं शक्यच नाही आणि पावसाळ्यात तर असल्या गोष्टी चुकूनही करू नका. राजगडावर जाताना बहुतांश लोकांचा प्रश्न असतो, की आम्ही पाली दरवाजाने जावं का म्हणजे गुंजवणं गावातून चोर दरवाजाने जावं. तर मी रेकमेंड करेल किमान पावसाळ्यात तरी तुम्ही पाली दरवाजाने जा. तो रस्ता या म्हणजे गुंजवणेच्या मार्गापेक्षा तुलनेनं सोपा आहे, बरा आहे. त्या मार्गाने जर तुम्ही गेला तर तुमचे घसरण्याचे, पडण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत पावसाळ्यामध्ये. जर तुम्ही गुंजवणे गावात उतरून तिथून जर तुम्ही चोर दरवाजा मार्गे जर जाण्याचा प्रयत्न केला तर 2 प्रॉब्लेम्स आहेत. एक तर पहिला प्रॉब्लेम की तुम्हाला जातानाच अत्यंत झाडाझुडपांची वाट लागते. पावसाळ्यात खूप अरुंद वाट होऊन जाते आणि त्या अरुंद वाटेने चालताना जर त्या वनस्पतींचा स्पर्श तुम्हाला झाला तर तुमच्या अंगाला खाज वगैरे सुटू शकते. अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतात. शिवाय कधी-कधी म्हणजे बहुतांश वेळा तरी राजगडवरती जर तुम्ही गेलात तर जर गुंजवणे गावात उतरून चोर दरवाजा मार्गे जायचं असेल तर वरचा जो दरवाजा आहे तो दरवाजा बंद असण्याचे 50-60% चान्सेस असतात. तुम्ही जर गेलात आणि तुमच्या वरती गडावरती कोणी ओळखीचं नसेल आणि तुम्ही जर वरती एवढं सगळं चढून गेलो तुम्हाला कळलं की अरे दरवाजाच बंद आहे, या मार्गाने आत जायचं नव्हतं, तर मात्र फजिती होऊ शकते. किमान पावसाळ्यात पाली दरवाजाचा मार्ग निवडा. पाली दरवाजाचा मार्ग तुलनेनं सोयीस्कर आहे. तिथं रेलचेल असते लोकांची, लोक ये जा करत असतात. त्यामुळे तिथून तुम्हाला बरीचशी मदत मिळू शकते जरी काय झालं तरी. मगाशी मी जो मुद्दा सांगितला मुलींच्या चप्पल किंवा हिल्सचा, तोच मुद्दा थोडासा पुढे ओढून मी मुलांसाठी आणि एकंदर सगळ्यांसाठीच काही गोष्टी सांगतोय. तुम्ही अंगात परिधान करणारे कपडे हे फुल लेंथचे असू द्या, म्हणजे तुम्ही अंगात घातलेला शर्ट हा तुमच्या मनगटापर्यंत असला पाहिजे. तुमची पॅन्ट सुद्धा तुमच्या पायापर्यंत म्हणजे घोट्यापर्यंत असली पाहिजे. तुमच्या पायामध्ये शूजच असले पाहिजेत. मी का म्हणतोय, कारण राजगडावरती जाताना म्हणजे वाटेत सुद्धा आणि विशेषतः जर तुम्ही सुवेळा माचेवरून माघारी येताना काळेश्वरी बुरुजाकडे गेलात तर ते जे पठार आहे तिथलं डुब्याच्या शेजारचं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे साप विशेषतः तिथेच आढळतात. असे काही साप तिथे असतात. पावसाळ्यात ते मोठ्या प्रमाणात तिथे असतात. त्यामुळे जर तुम्ही अनवाणी पायाने किंवा चप्पल हिल्स घालून अशा काही गोष्टी घालून जर गेलात किंवा तुम्ही शॉर्ट्स वगैरे घालून गेलात तर तुमचा शरीराचा भाग जर उघडा असला तर त्या ठिकाणी तुम्हाला दंश होण्याची शक्यता असते. त्या गोष्टी विशेषतः टाळा. त्यामुळे जर तुम्हाला फुल लेंथचे जर तुमच्या अंगावरती कपडे असतील तर तुम्हाला या गोष्टींची भीती थोडीशी कमी असेल. त्यामुळे शूज कंपल्सरी आहेत पायामध्ये, ते घालाच. ते तुम्ही अजिबात चुकू शकत नाही. शिवाय फुल लेंथचे कपडे घाला. पावसाळ्यात जात आहे त्यामुळे छत्री वगैरे घेण्याचा काही विचार सोबत मनातही आणू नका. रेनकोट घ्या. तो चांगल्या याचा असेल किंवा तो पॉन्चो मिळतो जो डायरेक्ट एकदा अख्ख्या अंगावरती घालायचा असतो. 100-150 रुपयाला मिळतो. तो पॉन्चो घ्या किंवा तुम्ही रेनकोट घालून सुद्धा जाऊ शकता. सोबत ठेवा. तुम्ही ज्या पण ग्रुप सोबत चालले आहात किंवा तुम्ही सगळे जर ग्रुप म्हणून चालले असाल, तुमच्यातला किमान एक तरी पोरगा किंवा एक तरी व्यक्ती या अगोदर राजगडला आला असला पाहिजे किंवा त्याला राजगडविषयी थोडीफार का होईना माहिती असली पाहिजे. आणि जर काही नसेल तर किमान तुमच्या मोबाईलमध्ये त्या राजगडचा मॅप डाउनलोड असला पाहिजे. म्हणजे काय चुकण्याची वगैरे भीती नाहीये, पण बऱ्याचदा काय होतं की आपण त्या ठिकाणाच्या जवळून जातो पण आपल्याला ती गोष्ट माहित नसते. एक वाट जेव्हा तुम्ही सोवळ्याकडून माघारी येत असता तेव्हा काळेश्वर म्हणजे 2 वाटाच. एक तुम्ही सोवळ्याकडून परत माघारी येता पद्मावतीकडे आणि दुसरी वाट अशीच काळेश्वरीकडून मागून जाते. सोवळ्याकडून मागून जाते काळेश्वरी बुरुजाकडे आणि काळेश्वरी बुरुजाकडून सरळ आणखी पुढे चालत गेले की डायरेक्ट संजीवनीवरती मिळतो. तर हा मोह आवरा. सोवळा बघून झाल्यावरती काळेश्वरी बुरुज पहा. काळेश्वरी बुरुजावरून परत माघारी या. माघारी कुठे या, जिथं तुम्ही बालेकिल्ला उतरला होता. म्हणजे बालेकिल्ला संजीवनी माची याचा जो बेस पॉईंट आहे त्या ठिकाणी परत या. सुवेळ्यावरून डायरेक्ट संजीवनीकडे जाण्याचा पावसाळ्यात मोह आवरा, कारण तो रस्ता फारच लहान आहे आणि फार निसरड आहे. पण आणखी एक सांगतो, सुवेळ्याकडे जाणारी वाट 3 वाटा महत्वाच्या लक्षात ठेवा किंवा 3 रस्ते अत्यंत महत्वाचे लक्षात ठेवा जे तुम्हाला काळजी घ्यायची. जी वाट सुवेळ्याकडे जाते ती तर प्रचंड गवत उगवतात. तिथून माघारी येताना काळेश्वरी बुरुजाचा संपूर्ण पठार तो डोबा, तिथं प्रचंड गवत येतं. आणि संजीवनीकडे जाणारी वाट, या तिन्ही ठिकाणी प्रचंड गवत उगवतं. तिन्ही ठिकाणी वेगवेगळे कीटक तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि अखेर पद्मावतीचं दर्शन घेऊन तुम्हाला खाली उतरायचं. अशा पद्धतीने तुम्हाला पावसाळ्यात सुखरूपपणे राजगड पाहायचा आहे. आता या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं आहे तर शेवट सांगतो. या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, गडावर जाताना प्लास्टिक घेऊन जायचं नाही आणि जर नेलं तर ते माघारी घेऊन यायचं आहे. गडावरती शिवेगाळ घाणेरड्या आरवाच्या बाबतीतल्या गोष्टी, अशा सगळ्या गोष्टी करायच्या नाहीयेत. शहाणपणा करत किंवा टवाळक्या करत, उन्हाळक्या करत आपले संस्कारांचं प्रदर्शन दाखवायचं नाहीये. तिसरी महत्वाची गोष्ट, गडावरती मद्यपान, धूम्रपान असल्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीयेत. जर करताना आढळला तर तिथं जर काही
असतील शिवभक्त तुम्हाला ते कान फडतील, जे मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. कारण कोणालाच म्हणजे मला जर मला माझ्या घरी येऊन अशा काही गोष्टी करताना दिसला तर मी तुम्हाला मारहाणच करेन. तसं ते सगळ्या एका शिवभक्तांचं त्या हक्काचं घर आहे. त्यामुळे शिवभक्तांच्या घरी जाऊन तुम्ही असल्या जर काही गोष्टी करणार असाल तर ते शिवभक्त तिथले तुम्हाला फटकवतीलच. त्यामुळं त्याची तक्रार करायची नाही मग तुम्ही जर असं काही करताना सापडलात तर. तसंच राजगडालाही तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत? त्यापेक्षा असं की तुम्ही राजगड स्वच्छ ठेवावा, राजगडावरती कचरा करू नये. त्या गोष्टी पाळल्या की राजगडही तुम्हाला त्रास देत नाही, सह्याद्रीही तुम्हाला त्रास देत नाही आणि तुमचाही त्रास सह्याद्रीला झाला नाही पाहिजे. या जर काही गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमची राजगडची ट्रेक, सफर, सहल जे काही म्हणायचं ते म्हणा ते सुखरूप होईल, अत्यंत आनंददायी होईल. राजगडवरती काय काय पाहायचं याचा एक वेगळा व्हिडिओ आपण करूच. पण या व्हिडिओमध्ये आपला फोकस होता की कुठली काळजी घ्यायची आपल्याला. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तुम्हाला घेऊन जायच्या. सोबत टॉर्च सुद्धा तुमच्या मोबाईलची बॅटरी संपली तर टॉर्च तुमच्यासोबत असली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्यासोबत काही प्रथमोपचाराचे साहित्य असले पाहिजेत. आपण या गोष्टीला निग्लेक्ट करतो, पण किमान छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्यासोबत असल्या पाहिजे. जसं की मूव तुमच्यापाशी असलं पाहिजे, बँडेज पट्टी तुमच्यापाशी काय असली पाहिजे, तुमच्यापाशी काही गोळ्या असल्या पाहिजेत उलटीच्या, डोकेदुखीच्या, त्या तुमची मदत करतील. अशा काही गोष्टी फॉलो केल्या तर आपली सफर अत्यंत आनंददायी होते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा आणखी व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का? कुठल्या गडावर जाऊन काय काय पाहायचं हे पाहायला तुम्हाला आवडेल का? हे मला सांगा, कमेंट करून सांगा. आपण आणखी नवीन व्हिडिओज घेऊन येऊ ज्यामध्ये मी तुम्हाला राजगडवर काय पाहायचं, रायगडवर काय पाहायचं किंवा इतर अनेक गड किल्ल्यांवरती काय काय पाहायचं, त्यांचा इतिहास काय, भूगोल काय, अशा अनेक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. बाकी राजगडला चालला असाल तर राजगडची सफर तुमची आनंददायी हो. राजगडच्या त्या पद्मावती मंदिरात आपलं शिवस्मरण दिनदर्शिका ठेवलेली आहे. जर तुम्हाला शिवस्मरण दिनदर्शिका दिसली तर त्याचं पान पलटायला विसरू नका. जर महिना बदललेला असेल तर बस पद्मावतीच्या आशीर्वादानं तुमची राजगडाची सफर आनंददायी हो एवढीच अपेक्षा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून तुमची मतं मला सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.